Tabarakuma, Jai Jai Tabarakuma. दिली हाक म्हणे नव्हते जतन, वेगळाले गुणे धाव घेती, काम क्रोध मद मत्सर अहंकार, निंदा हिंसा फार माया तृष्णा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आपण देवाला हाक का दिली याविषयीचं स्पष्टीकरण या अभंगातून आलेलं दिसतं आहे. तर ज्या वेळेला आपले प्रयत्न कमी पडतात त्यावेळेला सामर्थ्यवानाचे प्रयत्न त्या ठिकाणी घेतले जातात. आपली जर मदत कमी पडली, व्यवहारातसुद्धा आपल्याला एखादं काम करायचं असेल आणि आपलं सामर्थ्य कमी पडत असेल तर दुसऱ्याची मदत घेतली जाते ते कार्य करण्यासाठी. पारमार्थिक कार्य करण्यासाठी सुद्धा असाच प्रकार आहे. पण इथे कोणाचं मदत घ्यावी असं म्हटलं तर पहिली मदत देवाचीच घेतली जाते. भक्तांकडून देवाची मदत घेतली जाते आणि मग देवच मदत करत राहतो. पुढचे जेवढं काही जे आहे ते देवच आहे असं म्हटलं. देवाची कृपा हीच सगळीकडे काम करते. एकच कृपा आहे, देवाची कृपा. म्हणले गुरूंची कृपा नाही का, गुरुसुद्धा देवच आहे म्हणून तीही देवाचीच कृपा आहे. शास्त्र ही देवच आहे म्हणून तीसुद्धा कृपा देवाचीच कृपा आहे. तुमच्या चित्ताचं साक्षीरूपी चैतन्य हे काय आहे, साक्षी, तोही देवच आहे. म्हणून शेवटी देवच सगळीकडे आहे. तेव्हा अंतःकरण कृपा ही देवाचीच कृपा आहे. या सगळ्यामध्ये देवाची कृपा काम करते. आणि सामर्थ्यवान कोण आहे म्हटलं तर देव हा सामर्थ्यशाली आहे, शक्तिशाली आहे. जीव हा बलवान नाही, सामर्थ्यवान नाही. जीवाकडून जीवाची सुटका होणं संभवनीय नाही, जडाकडून जीवाची सुटका होणं संभवनीय नाही. जीवाकडून जीवाचीच होत नाही तर जडाकडून जीवाची कशी होईल, तर ही तर असंभव गोष्ट आहे. मग आता इथे सामर्थ्यवान एक घटक आहे आणि त्याला देव असं म्हणतात. देव म्हणजे काही साधारण एखादा पुरुष नाही तर असाधारण असा परमात्मा, त्याला ईश्वर म्हणतात. देव या पदाचा मुख्य अर्थ इथं ईश्वर असा आहे. मग ईश्वराचे जे भक्तांसाठी अवतार झाले त्यालाही देवच म्हणतात. मग ते प्रभू रामचंद्र असोत किंवा भगवान श्रीकृष्ण असो त्यांना देव म्हणतात. किंवा विठ्ठलाचा, आपण वारकरी विठ्ठलाचं भजन करतात. विठ्ठल हे आमचे कुळीचे दैवत असं म्हटलं तर तो याला देव असं म्हटलं. इतर देवांना वजा करायचं नाही, तर देवाची व्याप्ती बरीच मोठी आहे खालीसुद्धा. जे स्वतःच बद्ध आहेत आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भोगाचा अंगीकार करून राहिलेले हे देवाच्या कोटीमधले देव नाहीत, तर हे आडनावाचे देव झाले नुसते. म्हणून आपुले इच्छा अनिका पिढी, काय ते देईल बराडी, कळोही आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्ध्या धीरा. तर हे यांची मदत घेऊन आपलं कल्याण होणार नाही. नाही तर कोणी म्हणेल की मग आम्ही बी मदत करतो, आम्ही देवाचीच मदत घेतलेली आहे. पण कोणत्या हेंद्री सेंदरी दैवते, कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटा रडते, मागते शिते आउदाने. यांची मदत घेऊन ते जर त्यांच्या पोटं भरत नाहीत म्हणून रडत असतील तर आपल्याकडे काय पाहतील तेव्हा. म्हणून देव म्हणून कोण म्हटलं तर देव म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांना आपण काय म्हटलेलं आहे, देव म्हटलेलं आहे. आणि ते देव आहेत, ते काय करतील, जीवाचं कल्याण करतात. म्हणून मग कधी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आता करीतो उपाय. आता उपाय करतो, कारण आता हा शब्द मागच्याची आणि पुढच्याची संगती लावून देतो. पूर्वी आम्ही आमच्या बळावरती भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला, पण असं लक्षात येतं की आमच्या बळावरती इथले प्रयत्न फेल होताना दिसत आहेत, त्याच्यात यश येताना दिसत नाही. आणि ही वास्तविकता तशीच आहे. जीव हा अज्ञानकारी आहे आणि अज्ञानात अनादिकालापासून रेंगाळलेला आहे. त्यामुळे काल म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की आपुलेनी अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापासे. असं तुकोबराय म्हणतात की असं कोणाकडे आपुल्या अंगे माया जाळ तोडे ऐसे बळ कोणापाशी नाही. मग नसेल तर मग मदतीला घेऊ, काय अडचण आहे तेव्हा.
पण आपला जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत आपण कोणाची मदत घेत नाही. जेव्हा अहंकार गलित गात्र होतो त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही आता देवाशिवाय काय. म्हणून मग खरा शरणागती आपण त्याची मदत घेणं म्हणजेच त्याची शरणागती करणं. आणि ती शरणागती ज्या वेळेला होते त्यावेळेला मग तिथे देवही धावून येतो. कारण देव हा शरण घ्या जाणाराचा उद्धार करतो. मग हाक दिली म्हणजे शरण गेली. दिली हाक, आता तिथं मने असं म्हटलं मनापासून. कारण मने या पदाचे दोन अर्थ जोडले. दिली हाक मने आणि नव्हते जतन मने. मनाचं जतन नव्हतं आणि हाक मनानेच दिली. असे दोन्ही बाजूला अन्वय लावा त्या मन पदाचा. मनापासून दिली. जसं म्हटले कसावं भजन केलं म्हटले बेंबीच्या देठापासून ओरडतो आम्ही. म्हणजे मनापासून ओरडतो, मनात भाव आहे तसा. तर त्यावेळेला भगवत कृपा होत असते. जो मन लावून भजन करणार नाही त्याच्यावर कृपा होणार नाही. म्हणून दिली हाक मने इथं थांबलो आणि नव्हते जतन इथं सेपरेट केलं. दिली हाक मने नव्हते जतन दोन्ही बाजू. कारण त्याचं दिलं की मग वेगळं आले गुण धाव घेती असा अन्वय लावलं त्याला. तर तेव्हा देवाला हाक मारली. त्या हाक मारण्यामध्ये शरणागती सांगितली तुम्हाला. कारण हाक कोणीही कोणाला मारत नाही. एखादा मनुष्य गाळात रुतलेला आहे. तुम्ही जर त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेले तर तिथे असे काही काळाचा प्रदेश आहे. त्याच्यामध्ये मनुष्य जर असा गुंतला तर तो त्याच्या हाताने जेवढी धडपड करेल तेवढा तो खाली जातो खाली. पण त्याला मग त्यांनी धडपड नाही करायची, हाक मारायची. जर गाळात जात असेल तर, कारण धडपड केला तर तो तिथंच खाली जाईल तो. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, हाक मारले. हाक मारल्यावर दुसऱ्याने असा कासरा फेकला. कासरा फेकल्यावरती त्या कासऱ्या ये इकडं धरून त्या कासऱ्याला. मग यांनी ओढल्यावरती मग तिथं निघायला त्याला सपोर्ट मिळाला आणि आला ना बाहेर. तसा आमच्याकडे नामाचा कासरा टाकलेला आहे. देव जरी प्रत्यक्ष नसेल ना तरी आपल्याला संतांनी काय दिलं, नाम दिलं. त्या नामाच्या दोरीला धरा, तुम्हाला आपाप खेचला जाईल. नाहीतर आपुलेनी अंगे तोडी मायाजाळ. हे असंभव गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामधून बाहेरच येणार नाही. का येणार नाही तर हे ज्या मनाच्याद्वारे इथे जतन करायला पाहिजे ते मन व्यभिचारी आहे. म्हणजे त्या मनामध्ये संसार इतका गच्च भरलेला आहे की देवाकडे धावच घेत नाही, जातच नाही. त्याला बळ धरून आणायचं. जसे नवीन आणलेना लोअर KGला असलेली पोरं ती शाळेतच जात नाही, ते घरातच बसून राहत. मग त्याला वाटतं आई वडील दुश्मन झाले का काय माझे. मग त्यांना असं फटके दिले की ते नाही म्हणून रडत असं नाक पुसत मग त्याला तिथं नेऊन बसवायचं. आणि मग त्याला एकदा गोडी लागली की ते तिथं बसते. मग ते एकदा चांगली गोडी लागली, घुगऱ्या खाल्ल्या शाळेत, आणि मग त्याला काय अडचण नाही. तिथे तर एकदा किंवा आता शाळेमध्ये चांगले बदल झाले तर आधुनिक शाळात खेळणेन बिळणेन ते पोरांचं मन तिथं रमतं. ते बरोबर आहे ना. ते त्याला काहीतरी पाहिजे ना तिथं. आणि मग हां तुमच्या तिथे ना, हां तुमच्या शाळेत तुम्ही दोघं जात जा. तेव्हा अशा त्याच्यात त्या पोरांना काय झालं की एकदा झाले मग आईबापांचे मोकळे होता तिकडे. तेव्हा आता त्या शाळेचं टायमिंग झालं की उलट तेच अगदी बूट फिट घालून ती एकदम टाईट राहतात ते टाईम. कारण त्यांना तिकडे आनंद मिळतो ना. जिकडे आनंद मिळतो ना तिकडे मन रमत असतं. आपलं मन बरेच दिवस झालं परमार्थात आलं पण ते रमाना. कारण त्याला तिथला जसा आनंदाशी तो संलग्न व्हायला पाहिजे ते. आणि हे बरोबरच आहे. रमाना म्हणूनच देवाला हाक मारली की देवा आम्ही इतके दिवस झालं साधना करतो, का बरं असं आमचं मन तुझ्याशी इतकं उदासीन का आहे, तुझ्या नामाशी त्याला गोडी का लागत नाही. तुकोबऱ्यांना वाटतं आणि जीवे गोड ती ना अक्षरांचा रस अमृत तयास फिके. आम्हाला तर चहा भारी लागतो अमृतापेक्षा. ते म्हणजे वा चहा येऊ द्या मग भजन जोरात करू आम्ही. म्हणजे आमच्या अशी अवस्था का ठेवली तर याचं कारण आहे हे मायेने व्यापलेलं आहे ते. आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं. म्हणूनच असं म्हटलं आहे
जन्मच्या जन्म हे मन परमार्थात आणल्यानंतर एक दिवस सक्सेस होतं ते. असं नाही की आलं आणि लगेच सक्सेस झालं, संभवनीय नाही. आणि त्याचा तेवढा विचार बी नाही करायचा, जेवढं होईल तेवढं करत राहायचं. पण त्या मनाचा छंद तुटता कामा नाही. ते मन इकडे आहे. कारण लगेच काही प्राप्त व्हावं असं दिसत नाही. आणि ज्यांना प्राप्त झालेलं दिसतंय त्यांचे मागचे जन्म दिसत नाहीत. आपल्याला त्यांची स्थिती दिसते. बरं, हे तर आत्ता परमार्थाला लागले आणि हे आत्तापर्यंत तर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले ह्यांना, आणि मग हे अचानक असे काय झालं. तर असं नसून त्यांच्या पाठीमागचं तिथं काय काम करतं आहे, प्रारब्ध, म्हणजे भगवतभक्तीचं मागचं प्रारब्ध असतं. आणि त्याला संधी मिळालेली नसते बाहेर यायला. एकदा ते बाहेर आलं की त्या ठिकाणी ते प्रभावी दिसतं आहे. आणि मग काहींचं तर मग त्याच्याहीपेक्षा 50 वर्ष झालं परमार्थ चालला आहे, पण ते रेंगाळलेले तसेच दिसतात. याचं कारण आहे त्यांच्या पाठीमागची पुण्याई काय आहे, नेऊन तिथं काम करते. एक तर पुण्याईचा ऱ्हास कधीच होत नाही. म्हणजे निष्काम पुण्याई जी गोळा केलेली भगवतप्राप्तीची ही कधीच नाश पावत नाही. आणि देवाने 2 खाती स्वतंत्र टाकलेले, देवाने केलेले. जीव करतो का नाही हे विशेष आहे. निष्काम पुण्याईचं खातं वेगळं आहे आणि सकाम पुण्याईचं खातं वेगळं आहे. सकाम पुण्याईने सांसारिक भोगही त्या जीवाला दिले जातात. आणि निष्काम मग बरेचसे तुम्हाला असे दिसतील, अहो काय किती बी चांगले व्यक्ती दिसतात पण त्यांच्याकडे 18 विश्व दारिद्र्य. ते म्हणले असं कसं काय व, यांच्याकडे जर पुण्याई होती तर दारिद्र्य का. आणि बरं आम्ही असं जर पाहिलं तर ते म्हटले भजन पूजन कीर्तन काय अगदी पार वेदाच्या श्रुतीन सगळं पाठ यांचं, पण ह्यांच्या घरात तर दारिद्र्य नांदत आहे. याची काय संगती. तर त्याला सकाम पुण्याई कमी आणि निष्काम पुण्याई जास्त असल्याने देवाशी संलग्नता वाढते. आणि अशी संलग्नता वाढण्यासाठी देवाला हाक मारून म्हणजे शरण जाऊन तुकोबराय म्हणतात आम्ही त्यांची शरणागती केली म्हणून दिली हाक म्हणे नव्हते जतन. जतन नव्हते, होत नव्हतं, मन प्रसन्न होत नव्हतं, बुद्धीमध्ये व्यभिचारच होता, सांसारिक गोष्टी बसलेल्या, अशा पद्धतीने. म्हणून देवाला आम्ही हाक मारली. हरी सुंदर ते ध्यान उभे तेवरी तुषार काश पिता